ओल्या तुरीचे दाणे माझे ऑल टाईम फेवरेट आहे. ह्याच्या भरपूर रेसिपीज बनतात आणि हे प्रत्येक भाजीमध्ये खूप टेस्टी लागतं. जसं आपण मटारचा वापर करतो ना, हिरवे वाटाणे, सेम तसाच वापर तुम्ही ह्याचाही करू शकता. ह्याच्यासुद्धा कचोऱ्या बनतात, रस्स्याची भाजी बनते, सुकी भाजी बनते, आमटी बनते. कोणत्याही भाजीत तुम्ही ह्याला टाकून भाजी बनवू शकता. एक नंबर भाजी बनते. तर आज ना आपण रस्स्यातले गोळे बनवणार आहोत ह्याचे. आणि ह्याची आमटीची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही नक्की चेक करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि ह्याच्या आधी मी रस्स्यातल्या गोळ्यांची एक रेसिपी घातलेली आहे, त्याला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. तीसुद्धा रेसिपी तुम्ही नक्की बघा. त्याच हिशोबाने मी ही रेसिपी पण केलेली आहे. थोडासा फरक आहे फक्त ह्याच्यामध्ये मसाल्याचा. आणि ह्याच्यामध्ये करायचं असं आहे की आपण पहिले तुरीचे दाणे घ्यायचे, त्याला मिक्सरमध्ये जिरं, लसूण आणि कोथिंबीर घालून वाटून घ्यायचं आहे. पाणी घालायचं नाही. रस्सा करून घ्यायचा आहे. कांदा, टमाटर आणि खोबरं घालून रस्स्याला छान तेल सुटेस्तोवर शिजवून घ्यायचं.